Okay. So discrete random variable, discrete probability distributionचा फर्स्ट टाइप चालू आहे आपला. कोणता टाइप आहे? Yes, binomial distribution. Okay, binomial distribution. Whiteboard दिसतोय सर्वांना? Hello. Yes, ma'am. Okay. So in the binomial distribution, by using the binomial distribution, probability of getting exactly R successes is, what is the probability by using binomial distribution? Formula sanga Shaneshwar. What is the formula? NCR NCR P raised to R P raised to R Q raised to N minus R. Q raised to N minus R. Okay, here which terms are included in this probability? N, P, Q, R. These terms are included in this probability. Okay, what is N? N means what? What is Number N? of trials. Yes, N means number of trial. Okay, number of trial. What is P? Hello, what is P? Probability of success. Very good. Probability of success. What is Q? Probability of failure. Probability of failure. ओके. आणि आर म्हणजे काय इथे? आर म्हणजे काय? एक्झॅक्टली आर सक्सेसेस. एक्झॅक्टली आर सक्सेस म्हणजे आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी नेमकी एक्झॅक्टली काढायचंय? तो नंबर, तो आकडा म्हणजे आर दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आर ने डिनोट करतो तो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फॉर्म्युला ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, हा एक फॉर्म्युला आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय आयडेंटिफाय करायचे? तुम्ही एन शोधायचे दिलेल्या एक्झाम्पल मधून. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस तुम्ही घ्यायची. ठीक आहे, दिलेल्या एक्झाम्पल वरून. आणि जे काय तुम्हाला एक्झॅक्टली विचारले ते एक्झॅक्टली आर सक्सेसेस साठी प्रोबॅबिलिटीचा हा फॉर्म्युला आपण इथे यूज करायचा आहे. ओके, सो लेट अस मूव्ह टुवर्ड्स द सम एक्झाम्पल. आता इथे एक एक्झाम्पल आहे, दिसतंय सर्वांना? एक्झाम्पल दिसतंय सर्वांना? हॅलो. Yes, ma'am. Okay, what is the example? Yes, two coins is tossed 10 times. Okay, sorry, second example आहे. A coin is tossed 10 times. किती कॉइन टॉस केले? एक कॉइन टॉस केलेला आहे. किती टाइम्स टॉस केलेला आहे? हाऊ मेनी टाइम्स इज टॉस्ड? 10 times. 10 टाइम्स. ओके, आणि तुम्हाला विचारलंय का बघा इथे. एक मिनिट. Okay, so look here. What is given? A coin is tossed 10 times. ठीक है. What is the probability of getting exactly 6 head? ठीक है. एक कॉइन तुम्ही किती वेळा ट्राय केलेला आहे, टॉस केलेला आहे? 10 टाइम्स. सो टेल मी नाउ. आता इथे प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, तर आपण इथे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करणार. सांगा, नंबर ऑफ ट्रायल किती आहे तिथे? नंबर 10. ऑफ ट्रायल. येस, हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायल्स? 10. 10. एक कॉइन वरती एक कॉइन 10 वेळा टॉस केलेला आहे, म्हणजे ट्रायल किती वेळा झालेले आहेत? 10 टाइम्स ट्रायल झालेले आहेत. ठीक आहे, सो एन इज इक्वल टू 10. ठीक आहे. आता मला इथे सांगा, आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? समजा एक्स हा तुमचा नंबर ऑफ हेड दाखवत असेल, नंबर ऑफ हेड. ओके, एक्स काय डिनोट करतोय तुम्हाला? हेड किती वेळा आलेले हेड ते डिनोट करतोय एक्स व्हेरिएबल. मग तुम्हाला कोणती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची सांगा? हॅलो, which probability you are going to find here?
P of x equal to 6. व्हेरी गुड. P ऑफ x इज इक्वल टू 6. एक्स काय दाखवतो तुम्हाला? नंबर ऑफ हेड. आणि ते नंबर ऑफ हेड तुम्हाला इथे किती पाहिजे? एक्झॅक्टली 6 पाहिजे. ओके, एक्झॅक्टली म्हणजे अॅक्युरेट तुम्हाला 6च हेड पाहिजे. जर तुम्ही 10 वेळा कॉइन टॉस केला, 6 हेड यायची प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारली. ठीक आहे, म्हणजे आर ची व्हॅल्यू इथे किती झाली? 6. सांगा फॉर्म्युला. क्षणेश्वर, टेल मी द फॉर्म्युला. तुम्हाला एक्झॅक्टली 6 सक्सेस पाहिजे. सक्सेस म्हणजे इथे काय आहे? हेड. तुम्हाला एक्झॅक्टली 6 हेड पाहिजे. फॉर्म्युला सांगा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. येस, प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बपेंद्र, NCR, कोण आहेत? बपेंद्र आहेत का? क्षणेश्वर. Misa, हा, NCR, P raised to R, Q रेस टू n मायनस आर. हाच फॉर्म्युला यूज करतो आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करताना. सो इथे n बघा, n किती आहे? 10C, R इज नथिंग बट 6, कारण का आपल्याला एक्झॅक्टली 6 हेड पाहिजे. सो 10C 6, P रेस टू 6, Q रेस टू n मायनस, किंवा इथे मी लिहू शकते 10 मायनस 6. ओके, आता मला इथे सांगा P म्हणजे काय? इथे सक्सेस. ओके, सक्सेस म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे काय? एक्स काय दाखवतो तुमचा? नंबर ऑफ हेड दाखवतो. मग सक्सेस ही कशाची प्रोबॅबिलिटी असणार आहे सांगा? येस, हॅलो, हॅलो. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ही कशाची प्रोबॅबिलिटी आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड ही किती असणार आहे सांगा? 1/2. 1/2. जर तुम्ही एक कॉइन टॉस केला, तर हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड, HED हेड. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इज 1/2. कारण का एक कॉइन टॉस केला तर एक तर हेड येईल किंवा टेल येईल. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इज नंबर ऑफ फेवरेबल आउटकम 1 आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स 2 आहेत. ओके, सो 1/2. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इथं काय असणार आहे? 1/2. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर काय ते सांगा? 1 मायनस P, म्हणजे इथे 1 मायनस 1/2, इथे किती आली? 1/2. ठीक आहे, सो एक कॉइन टॉस केला तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असते आपली? एक मिनिट.
हॅलो. ओके, लुक हिअर ऑल ऑफ यू. हा, सांगा एक्झॅक्टली 6 येण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारली इथे. सो टेल मी, वी नो दॅट इफ वन कॉइन इज टॉस्ड, so probability of getting head is 1/2, and if probability of failure is 1/2. Okay, so put these two values in this equation. So tell me, what is the probability of getting exactly 6 successes? Probability of getting exactly 6 head पाहिजे आपल्याला. ठीक आहे. So NCR 10C6 into P raised to 6 1/2 raised to 6 into Q raised to म्हणजे 1/2 raised to 10 minus 6 means 4. So 10C6 ची व्हॅल्यू फाइंड करा. Therefore probability of x is equal to 6 is equal to 10C6 म्हणजे 10 factorial divided by 10 minus 6 factorial म्हणजे 4 factorial into 6 factorial 1/2 raised to 6 into 1/2 raised to 4. ठीक आहे. बघा काय येते प्रोबॅबिलिटी. Therefore probability of x is equal to 6. What is the probability? Write down 10 factorial in terms of 6 factorial. So 10, 9, 8, 7 into 6 factorial divided by 4 factorial. 4 factorial म्हणजे product of 1 to 4 number. So 4 into 3 into 2 into 1, and keep 6 factorial as it is. 6 factorial get cancelled. 1 into 1/2 raised to 10. Okay, so tell me what is your answer. Therefore probability of x is equal to 6 is equal to, so here you can see 2 4s are 8, then 4 get cancelled, 3 3s are 9. What is the answer? Answer काय ते बाळांनो? 0.2050. हा, इथे तुम्हाला किती मिळालं? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 बघा, 120 डिवायडेड बाय 2 raised to 10. ही व्हॅल्यू इथे ठेवा. हा, 120 डिवायडेड बाय 2 raised to 10. याचं काय आलं आन्सर? 0.2050. 50. Yes, 2050. Okay, so if we toss the 10, if you toss the coin 10 times, एक कॉइन जर 10 वेळा टॉस केला तर 6 प्रोबॅबिलिटी यायची, 6 हेड यायची, अप्पर फेस वरती हेड यायची प्रोबॅबिलिटी काय आहे? 0.2050. ओके, आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. जर तुमचा क्वेश्चन असा असला असता, सांगा मला, ऍटलिस्ट 6 विचारलं असतं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 6 हेड, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. देन ऍटलिस्ट असेल तर एक्स ची व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी कशी डिनोट करणार तुम्ही? येस, कमीत कमी 6. येस, हा, येस, X is greater than equal to 6. very good. Probability of x is greater than or equal to 6. याचं मीनिंग काय आहे? कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 6 पेक्षा जास्त हेड येऊ शकतात. आता मला सांगा, 6 पेक्षा किती जास्त हेड इथे एक्झिस्ट होत आहेत? येऊ शकतात किती? जास्तीत जास्त हेड येऊ शकतात 4. 4 कसं काय हो? 10, एक कॉइन 10 वेळा टॉस केला तुम्ही, 6 वेळा, जास्तीत जास्त किती टाइम हेड येऊ शकतात? 10 टाइम्स येऊ शकतात ना, बरोबर आहे का? मग इथे प्रोबॅबिलिटी ऑफ, तुम्हाला जर फाइंड करायची असेल प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 6 हेड, तर इथे किती नंबरची ऍडिशन होणार सांगा? किती प्रोबॅबिलिटीची ऍडिशन होणार आहे इथे? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 प्लस नेक्स्ट प्रोबॅबिलिटी
probability of x is equal to 7 plus probability of x is equal to 8 plus probability of x is equal to 9. असे किती जास्तीत जास्त हेड तुम्हाला मिळणार आहेत या एक्सपेरिमेंट मध्ये? शनेश्वर, हॅलो. येस मॅम 10 पर्यंत. 10. सो इथे x ची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती येणार आहे? x इज इक्वल टू 10. ओके, मग तुम्हाला जर असा क्वेश्चन असला असता, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलिस्ट 6 हेड कम. ओके, ऍटलिस्ट कमीत कमी 6 हेड आले पाहिजे. म्हणजे x हा 6 व्हॅल्यू घेतोय, मग कमीत कमी 6, तर जास्तीत जास्त किती हेड येऊ शकतात? 10 हेड्स. ठीक आहे, मग ऍटलिस्ट 6 ची प्रोबॅबिलिटी फाइंड करताना तुम्हाला 6 ऍटलिस्ट 6 7 8 9 10 एवढ्या प्रोबॅबिलिटीची सम घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, पण इथं काय आहे तुमचा क्वेश्चन? एक्झॅक्टली 6 हेड पाहिजे ना. एक्झॅक्टली म्हणजे इक्वल टू. ठीक आहे, आणि समजा तुमचा क्वेश्चन असा असला असता, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऍट मोस्ट 6 हेड. ऍट मोस्ट 6 हेड म्हणजे काय? ऍट मोस्टचं मिनिंग काय? येस, जास्तीत जास्त. जास्तीत जास्त 6. मग इथे x चे किती व्हॅल्यू येणार? ऍटमोस्ट म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला? मॅक्झिमम 0 पर्यंत. मिनिमम. ओके, सो जास्तीत जास्त 6 हेड, कमीत कमी किती हेड येऊ शकतात? 0 हेड येऊ शकतात. ओके, 0 हेड म्हणजे एकदा पण तुम्हाला हेड नाही मिळणार, सगळे टेलच असतील कॉइन टॉस केल्यावरती. ठीक आहे, सो जर तुम्हाला ऍटमोस्ट 6 हेडची प्रोबॅबिलिटी विचारली असती, तर तुम्ही ते मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करणार? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. येस, लेस दॅन इक्वल टू 6. व्हेरी गुड. लेस दॅन ऑर इक्वल टू 6. इथं मग किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन होणार सांगा? येस, इथे किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन होणार मग? 6 आणि 0 to 6 सगळ्या लहान व्हॅल्यू येणार ना इथे, बरोबर आहे का? सो इथे तुम्हाला किती ऍडिशन घ्यावं लागेल? प्रोबॅबिलिटी ऑफ 6 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4, x is equal to 4, like this, plus probability of x is equal to 0. Understood? Hello? येस मॅम. ओके, सो जसा क्वेश्चन आहे ना तसा आपण आन्सर द्यायचं. ठीक आहे, इथे एक्झॅक्टली 6 म्हणलं आहे. एक्झॅक्टली म्हणजे x इज इक्वल टू 6, म्हणजे तुम्हाला 6च हेड पाहिजे इथे. 6 पेक्षा जास्त नकोय, 6 पेक्षा कमी नकोय. येते लक्षात? त्यामुळे इथे आपल्याला ही प्रोबॅबिलिटी फाइंड करायची होती. ठीक आहे, सो राईट डाऊन एक्झाम्पल ऑल ऑफ यू. एक्झाम्पल लिहून घ्या व्यवस्थित. नोटबुक मध्ये एक्झाम्पल लिहा. आपल्याला एक लक्षात घ्या, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना 3 गोष्टी आपल्याला एक्झाम्पल मधून घ्यायच्या आहेत. कोणत्या 3 गोष्टी? नंबर ऑफ ट्रायल, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. या 3 गोष्टी मिळाल्या की जे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे त्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करून इझिली फाइंड करू शकता. ठीक आहे, आता इथे 1.10 टाइम्स हेड हे टॉस केलेला आहे. ठीक आहे, मग नंबर ऑफ ट्रायल किती झालेले आहेत? 10 ट्रायल झालेले आहेत. ठीक आहे, मग एक्स तुमचा जर व्हेरिएबल नंबर ऑफ हेड डिनोट करत असेल, ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 6 हेड हे काय असणार आहे? एनसीआर 10. आता एक कॉइन आहे त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 1/2 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर 1/2. ओके, एक कॉइन जर टॉस केला तर तुमची सक्सेसची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 1/2 आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी 1/2. ओके, अशा पद्धतीने तुम्ही एन पी क्यू या तिन्ही व्हॅल्यू फाइंड करायच्या एक्झाम्पल वरून आणि सिम्पली फॉर्म्युला यूज करून आन्सर फाइंड करायचं. ठीक आहे, याच्यात कोणाला डाऊट आहे का? हॅलो.
Tell me fast. Is any doubt in this example? Avinash. Rishikesh. Hello. Sainath Kharade. Can you unmute yourself? Sainath. Balaji. Hello. हॅलो. बोला बाळांनो, डाऊट आहे का काही? नो मॅडम. सो हाऊ मच टाइम इज रिक्वायर्ड? असेल तर बोला, आपण अजून एकदा एक्सप्लेन करूया. ठीक आहे. डाऊट कुणाला काय असेल तर विचारा. ऋषिकेश देशमुख. Yes, madam. इज एनी डाऊट? No, madam. ओके. झालं एक्झाम्पल लिहून? हॅलो. फिनिश रायटिंग ऑल ऑफ यू? येस मॅम. ओके. ओके. लेट्स टेक सेकंड एक्झाम्पल अँड ट्राय टू सॉल्व दिस. सगळ्यांनी सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इथे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कसं वापरणार ते सांगा. काय काय दिले तुम्हाला, काय विचारले सांगा. रीड द एक्झाम्पल. दिसते सर्वांना क्लिअरली? दिसते का क्लिअरली? हॅलो. Yes, ma'am. हा. सो व्हॉट इज गिवन हिअर? काय काय दिले सांगा. येस, बी फास्ट. रीड एक्झाम्पल. Bapendra is there? Bapendra. Hello. N is 9 number of trials. बपेंद्र अनम्यूट व्हायचे आणि बोलायचे. ठीक आहे. Sound problem. Avinash Jadhav is here. Avinash. Hello. Avinash Jadhav. Yes, ma'am. Read the example. 80% of people who purchases pet insurance are women. If 9 pet insurance owners are randomly selected, find the probability that exactly 6 are women. एक्झाम्पल मध्ये काय दिलंय? पहिला सेंटेन्स काय बघा. तुम्हाला कोणत्याही फॉर्म मध्ये एक्झाम्पल देतील
कॉइन असू दे किंवा डायस असू दे किंवा इलेक्ट्रिकल बल्ब, ट्रान्झिस्टर, असं कोणत्याही फॉर्म मध्ये एक्झाम्पल असू दे, नो प्रॉब्लेम. आपल्याला दिलंय काय, आपल्याला पाहिजे काय, हे तुम्हाला विचारलंय काय आणि आपल्याला फाइंड काय करायचंय आणि काय काय दिले हे समजलं की ओव्हर कोणत्याही टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल केअरफुली वाचायचे, रीड करायचे. 80% ऑफ पीपल हु परचेस पेट इन्शुरन्स आर वुमन. ओके. आता 100% लोकांनी पेट इन्शुरन्स केलेला आहे. त्यातले 80% तर वुमेनच आहेत. ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे. 80% म्हणजे 80% ज्यांनी पेट इन्शुरन्स केलेला आहे तेवढे 80% वुमेन आहेत. ठीक आहे. इफ 9 पेट इन्शुरन्स ओनर आर रँडमली सिलेक्टेड. ओके, आता त्या 100% पैकी कोणतेही 9 पीपल तुम्ही सिलेक्ट केले. ठीक आहे. मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची दॅट प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 6 आर वुमन. ओके, त्या 9 जे सिलेक्ट केलेले आहेत पर्सन त्यातले 6% हे वुमेन आहेत, हे तुम्हाला याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ठीक आहे. इथे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन येणार. सांगा विच थिंग्स आर गिवन टू यू. सोल्युशन. व्हॉट इज गिवन. नंबर ऑफ ट्रायल सांगा. नंबर ऑफ ट्रायल. 9. येस, 9. किती सिलेक्ट केलं तुम्ही ओव्हरऑल. हे बघा 100% आहेत ना पीपल. 100% पीपल आहेत. त्यातले हे 100% पीपल कोणते आहेत की ज्यांनी पेट इन्शुरन्स घेतलेला आहे, परचेस केलेला आहे. पेट इन्शुरन्स वाले आहेत हे. ठीक आहे. त्या 100% मधले 80%, 80% तर वुमेनच आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिली वुमेन असणाऱ्यांची. आता तुम्हाला विचारलंय काय, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 6 आर वुमेन. ओके, मग तुम्हाला 9, आता तुम्ही रॅन्डमली हे ओव्हरऑल पॉप्युलेशन आहे ना 100%. इथे दिसतंय, एक मिनिट, इथे दिसतंय. हे 100% मधले कोणतेही 9 सिलेक्ट केलेत. 9 सिलेक्टेड. 9 पर्सन्स आर सिलेक्टेड. आता त्या 9 पैकी 6 वुमेन असण्याची प्रोबॅबिलिटी विचारली. ठीक आहे. मग सिलेक्शन किती पर्सनचं केलेलं आहे. 9%. म्हणजे 9 व्यक्तींना तुम्ही ऑब्झर्व करणार कोण आहेत बाबा ते, वेदर दीज आर वुमेन ऑर मेन. ओके, नंबर ऑफ ट्रायल तुमची किती असणार आहे, 9. ओके, आता सांगा जर तुम्हाला काय विचारलंय, एक्झॅक्टली 6 आर वुमेन. ओके, तुम्हाला वुमेन पाहिजे, 6 वुमेन पाहिजे. ठीक आहे. मग तुमचा एक्स काय डिनोट करणार आहे. एक्स व्हेरिएबल काय डिनोट करणार आहे. हॅलो, तुम्हाला एक्झॅक्टली 6 वुमेन्स पाहिजे. ठीक आहे. मग एक्स तुमचा काय डिनोट करतो मग व्हेरिएबल, नंबर ऑफ व्हॉट, नंबर ऑफ वुमेन. एक्स काय डिनोट करतो तुमचा, नंबर ऑफ वुमेन. ओके, ते पाहिजे त्यांना वुमेन, 6 वुमेन पाहिजे त्यांना, त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. सो लेट युअर एक्स व्हेरिएबल शोज नंबर ऑफ वुमेन. ओके, सो टेल मी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे काय, 0.8. हा, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वुमेन. वुमेनची प्रोबॅबिलिटी किती आहे त्यांनी दिलेली आहे, 80% हे वुमेनच आहेत. ठीक आहे. सो दिलेले त्यांनी पर्सेंटेज मध्ये. सो 80 डिवायडेड बाय 100 हाऊ मच, 8/10 हाऊ मच इन डेसिमल पॉइंट, 0.8 ना. हॅलो, 80% काय दिलेले त्यांनी, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग वुमेन. 80% हे वुमेनच आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय तुमचं, 80 डिवायडेड बाय 100 म्हणजे 100 पैकी 80 तरी तुमच्या वुमेनच आहेत. मग 80 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.8. ठीक आहे. आता याच्यावरून प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर सांगा काय येणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर.
हा येस 1 मायनस पी 1 मायनस पी म्हणजे 1 मायनस 0.8 म्हणजे किती आहे 0.2. ओके सिंपल आहे बघा 100 पैकी 80% तर वुमेनच आहेत तर राहिलेले पर्सेंटेज त्याच्या ऑपोजिट असणार आहे मेन्स असणार आहे ठीक आहे सो सक्सेस इज 0.8 अँड फेल्युअर इज 0.2 ठीक आहे सो ट्रायल नंबर ऑफ ट्रायल आहे आपल्याकडे सो टेल मी व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्झॅक्टली 6 पाहिजे सो एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे 6 एक्झॅक्टली 6 आपल्याला एक्स काय डिनोट करतोय नंबर ऑफ वुमेन आपल्याला 6 नंबर ऑफ वुमेन पाहिजे 6 वुमेन पाहिजे सो इथे आपल्याला कोणती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 सांगा हे करा कॅल्क्युलेशन किती आहे ते सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ 6 फॉर्म्युला probability of x is equal to r काय binomial formula therefore binomial distribution by using binomial distribution probability of x is equal to r is ncr p raised to r q raised to n minus r okay आपल्याला r म्हणजे exactly 6 women पाहिजे so n how much n 9c6 p raised to 6 p is nothing but 0.8 raised to 6 and 0.2 raised to 9 minus 6 9 minus 6 सांगा हे व्हॅल्यू किती येते 9c6 फाइंड करावं लागेल 9c6 9 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 9 मायनस 6 फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियलच्या फॉर्म मध्ये लिहा किती येणार आहे 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1 6 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवा 6 ला 6 कॅन्सल झालं 3 3 जा 9 2 4 जा 8 हाऊ मच वी गॉट हिअर 9c6 बघा किती येत आहे हाऊ मच 84. 84 ठीक आहे ती व्हॅल्यू इथे पुट करा मग इथे काय येणार 84.8 रेस टू 6 and 0.2 raised to 3 किती आली सांग 0.1761. 0.1761 ठीक है so probability of getting exactly 6 women is equal to 0.7061 okay write down समजते का बाळांनो हॅलो Yes, ma'am. साईनाथ रोहन भंडारे साईनाथनी अजून रिप्लाय केलेला नाही आपल्याला हॅलो रोल नंबर 61 खराडे रोहन रोल नंबर 9 हाँ मैडम अंडरस्टूड यस यस मैडम यस लिहून घ्या एक्झाम्पल फर्स्ट
फिनिश रायटिंग. हॅलो, झालं लिहून? हॅलो, फिनिश रायटिंग. येस और Yes, नो? ma'am. जस्ट okay. So let's take one example, then we will this binomial distribution होते आपलं कव्हर आज. मग उद्यापासून पॉइजन डिस्ट्रीब्युशन घेऊया. ठीक आहे. Okay, let's take next example. Try to solve this example. आता जरा फास्ट घ्यायचं. हे तुम्हाला आता तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचे. याच्यावरून मला कळेल बाबा तुम्हाला कितपत येते ते. ठीक आहे, चला लिहा. Write down the probability of hitting the target. Write down all of you. The probability of hitting the target is 0.2. Is 0.2 if 10 shots are fired. If 10 shots are fired, find the probability that target will be hit. Target will be hit. Hit. Target will be hit at least twice. Solution. Okay. So tell me. Now explain me this example. What is the given? What is going to be find? Yes. Who is going to tell me? चला इनिशिएटिव्ह घ्या. कोण सांगेल मला काय दिलंय एक्झाम्पल मध्ये? P is given. Hello. हा बोला निकिता. P is 0.2 probability of hitting target. Very Then good. 10 shots are fired. It means number of trials are 10. Very And- good. Number of trial are 10. 10. Very nice. तुमचा x काय दाखवतोय इथे? x व्हेरिएबल काय डिनोट करतोय? At least twice time. It means X नाही, it नाही, goes. ऍटलिस्टचा नका विचार करू. तुमचा x काय दाखवतोय? नंबर ऑफ हिटिंग द टार्गेट. Hitting target, yes. ओके. तुमचा x काय दाखवतोय? नंबर ऑफ Hitting target. नंबर ऑफ हिटिंग टार्गेट. सॉरी, HI पाहिजे. HITTING. हिटिंग द टार्गेट. किती टार्गेट तुमचे सक्सेसफुल झालेत ना, तो तुमचा नंबर ऑफ एक्स व्हेरिएबल दाखवते. हिटिंग द टार्गेट. हे एक्झाम्पल वरूनच आपण डिसाइड केलंय बरं का. एक्स व्हेरिएबल तुम्हाला काय दाखवतोय की असे नंबर दाखवतोय की जे टार्गेटला हिट सक्सेस झाले आहेत. ठीक आहे, तो एक्स दाखवतोय. मग एक्स हा नंबर ऑफ टार्गेट हिटिंग द टार्गेट दाखवत असेल तर पी काय असणार आहे तुमचा? प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट. प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट. आणि आपल्याला तेच फाइंड करायचंय. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट टार्गेट विल बी हिट ऍट लिस्ट ट्वाइस. ओके, मग आपल्याला त्यामुळे आपण
प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय घेतली इथे? प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट. हे किती दिलेलं आहे सांगा? दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी. किती? 0.2. 0.2. व्हेरी गुड. याच्यावरून हे बघा इथं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. इथे बघा क्लिअरली मेन्शन केलेलं आहे द प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट इज 0.2. म्हणजे तुम्हाला पी ची व्हॅल्यू, सक्सेसची व्हॅल्यू 0.2 दिलेली आहे. क्यू सांगा किती येणार आहे? क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. 1 मायनस 0.2 किती येणार आहे? 0.8. 0.8. हे काय आहे तुमची प्रोबॅबिलिटी? कशाची आहे ही? क्यू म्हणजे आता कशाची प्रोबॅबिलिटी असणार आहे? हॅलो, प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट हिटिंग टार्गेट, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी आहे ही. ठीक आहे, सो इट इज फेल्युअर प्रोबॅबिलिटी. हे किती आलेलं आहे आपलं? 0.8. ओके, नंबर ऑफ ट्रायल मिळाले, पी मिळाला, क्यू मिळाले. ठीक आहे, आता आपल्याला काय फाइंड करायचे ते सांगा. आता x इज इक्वल टू व्हॉट? Find the probability that target will be hit at least twice. कमीत कमी 2 वेळा तुमचे टार्गेट हिट केले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमचा शॉट जो आहे त्या शॉटने टार्गेट हिट केले पाहिजे. ओके, असे 10 शॉट्स तुम्ही घेतले आहेत. ठीक आहे, 10 वेळा 10 टाइम्स तुम्ही शूटिंग केलेलं आहे. मग ते शूट केलेलं बरोबर तुमच्या टार्गेट पर्यंत हिट झालं पाहिजे. अशी कमीत कमी 2 टार्गेट तुमचे अचीव्ह झाले पाहिजे. इथे त्याची प्रोबॅबिलिटी विचारली. मग एक्सच्या किती व्हॅल्यू असणार आहे सांगा इथे? ऍटलिस्ट 2. कमीत कमी 2 टार्गेट हिट झाले पाहिजे. जास्तीत जास्त किती? हॅलो, 10. 10. इथे आपण मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस करणार ते सांगा. कशाची प्रोबॅबिलिटी नेमकी फाइंड करायची? Greater than or equals to 2. येस, P of x is greater than or equals to 2. व्हेरी गुड. P of x is greater than or equal to look here, probability of x greater than or equal to 6. ओके, याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड करायची. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी 6 टार्गेट हिट झाले पाहिजे. ओके, कमीत कमी 6 टार्गेट. सो लुक हियर, कमीत कमी 6 टार्गेट तुमचे हिट झाले पाहिजे, सक्सेस झाले पाहिजे. 10 शॉट आहेत तुमचे, त्यातले 6 शॉट जे आहेत ते त्यांनी टार्गेट अचीव्ह केलं पाहिजे. ठीक आहे, मग याची प्रोबॅबिलिटी कमीत कमी 6, तर जास्तीत जास्त किती असणार आहे? 10. मॅडम, हा, येस, ऍटलिस्ट ट्वाइस लिहिलं ना तिथं, 6 कसं येईल मग? ऍटलिस्ट ट्वाइस आहे. हा, ठीक आहे, ऍटलिस्ट ट्वाइस म्हणजे इथे किती येणार आहे नंबर? कमीत कमी 2, कमीत कमी 2. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त किती टार्गेट त्यांनी अचीव्ह केले पाहिजे? हे बघा, ऍटलिस्ट म्हणजे आपण काय करतो, मिनिमम कडून मॅक्झिमम व्हॅल्यू कडे जातो. बरोबर आहे, मग कमीत कमी 2 आहेत बाबा, कमीत कमी 2, तर जास्तीत जास्त किती असणार आहेत मग? हॅलो, 10. 10. ठीक आहे, येस, बोला. Probability of getting at least twice target will be hit at least twice. इथे किती प्रोबॅबिलिटीची सम होणार मग? x is equal to 2 plus probability of x is equal to 3 plus probability of x is equal to 4 up to what is the last probability? x is equal to 10. का 10? कारण का 10 शॉट केलेले आहेत ना. किती वेळा शूटिंग केलेलं आहे तुम्ही? 10 टाइम्स. ओके, मग 4 नेम जरी चुकले तुमचे तर 6, कमीत कमी 6 तरी टार्गेट हिट करायची प्रोबॅबिलिटी विचारली. ठीक आहे, मग इथे सॉरी 6 नाही, किती आहे? ट्वाइसची विचारली प्रोबॅबिलिटी. सो कमीत कमी 2 म्हणजे जास्तीत जास्त 10 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्हाला किती प्रोबॅबिलिटीची सम करावं लागेल?
प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 10 यांची ऍडिशन करावं लागेल. म्हणजे तुमचं प्रोसेस कशी आहे मग लेंदी आहे. ओके, मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कसं लिहू शकतो आपण हे? लेस दॅन नाही, ग्रेटर दॅन. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 2 पेक्षा जास्त 10. ठीक आहे, मग हे मला सांगा हे कसं लिहू शकतो आपण मग आता? 1 minus probability of x less than 2. येस, व्हेरी गुड. हेच कसं लिहू शकता तुम्ही? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 2. ओके, कारण का इथे बघू शकता, इथे 2 च्या पुढे जेवढे नंबर आहेत तेवढ्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची तुम्हाला सम करावी लागेल. प्रोबॅबिलिटी ऑफ 2 फाइंड करावं लागेल, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 फाइंड करावं लागेल, असं प्रोबॅबिलिटी ऑफ 10 पर्यंत तुम्हाला प्रोबॅबिलिटीज फाइंड करून त्यांची ऍडिशन घ्यावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागणार. ओके, त्याच्या दुसरा वे आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. काय आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 याच्यामध्ये एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू इन्क्लूड नाही आहेत? सगळ्या 2 आणि 2 पेक्षा मोठ्या असलेल्या व्हॅल्यू इथे आहेत, एक्स घेऊ शकतो. मग कोणत्या व्हॅल्यू इथे एक्स घेत नाहीये? एक्स लेस दॅन 2. ओके, सो वी सबस्ट्रॅक्ट एक्स लेस दॅन 2 फ्रॉम 1. ओके, सो हिअर the meaning of both the sentence is same, x greater than or equal to 2. ठीक आहे, सो हे कसं लक्षात ठेवायला सांगितलंय मी? जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर याचा रिव्हर्स काय येणार सिम्बॉल? याचा अपोजिट सिम्बॉल लेस दॅन 2. ओके, मग आता हे एक्झाम्पल किती इझी फॉर्म मध्ये झालंय बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस आणि प्रोबॅबिलिटीज आर इन्क्लुडेड इन एक्स लेस दॅन 2. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 2 मध्ये किती प्रोबॅबिलिटी येणार सांगा? हा, लेस दॅन 2 किती व्हॅल्यूज येणार एक्सच्या? P of x equal to 1. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. 2 येणार का? नाही, इथे इक्वल टू साइन नाहीये. ओके, प्लस Probability of x equals to 0. व्हेरी गुड. ओके, सो ज्यावेळेस असं एक्झाम्पल मोठा असेल म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त असेल तर ती प्रोबॅबिलिटी आपण ह्या वेनी इझिली विदिन 1 स्टेप फाइंड करू शकतो. ठीक आहे, सो टेल मी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 मीन्स 1 मायनस, टेल मी the probability that one target will be hit. One target hitting ची probability काय येणार आहे? फॉर्म्युला यूज करा, NCR. What is our N? NCR P raised to R Q raised to N minus R plus NCR P raised to R Q raised to N minus R. ठीक आहे, सो सांगा इथे 1 minus what is N? 10 shots are there. Okay, so probability of hitting the target is 1, 10C1. म्हणजे एक शॉट हिट म्हणजे एका शॉटने टार्गेट हिट करायची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आपल्याला. ठीक आहे, सो 10C1 P. व्हॉट इज P? ऑलरेडी दिलेले त्यांनी एक्झाम्पल मध्ये. P ची व्हॅल्यू आहे सक्सेसची 0.2 आणि 0.8 Q ची व्हॅल्यू. सो 0.2 0.8 रेस टू 10 this 0.2 raised to 1 and इथे 10 minus 1 plus NCR 10C0 P raised to 0 means 0.2 raised to 0 0.8 raised to 10 minus 0. Okay, so do the calculation and tell me what is the answer. 1 minus. ठीक आहे, आता 10C0 आणि 10C1 याच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत बघा, डायरेक्टली लिहू शकता. NC0 ची व्हॅल्यू आहे 1 आणि NC1 ची व्हॅल्यू आहे N. ओके, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कॉम्बिनेशनचा, लक्षात ठेवा. हा कोणत्याही नॅचरल नंबर साठी सेम व्हॅल्यू येते. ओके, 10C0 म्हणजे आता इथे 10C0 ची व्हॅल्यू 1च येणार आहे आणि 10C1 ची व्हॅल्यू काय आहे? 10. ओके, सो हा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला, लक्षात ठेवा. डायरेक्टली कॅल्क्युलेशन करत बसायचे नाही. 10C0 म्हणलं की त्याची व्हॅल्यू 1, 10C1 म्हणलं की 10. तुम्ही बघू शकता, फॉर्म्युला यूज करून बघू शकता, एवढीच व्हॅल्यू येते. ठीक आहे, सो या व्हॅल्यू इथे डायरेक्टली पुट करा. सो टेल मी 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 6, ऍटलिस्ट किती? 2. 6 म्हणते मी, सारखं रिपीट होतंय. ऍटलिस्ट 2
इज इक्वल टू 1 मायनस 10C1. 10C1 किती आहे? 10. 0. किती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस? 0.2 रेस टू 1, 0.8 रेस टू 9. 0.2 रेस टू 1, 0.8 रेस टू 9 plus 10C1, 10. Okay, and 0.2 raised to 0 and 0.8 raised to 10. सांगा हे कॅल्क्युलेशन किती आहे? Therefore, probability of x greater than or equal to 2 is equal to, tell me the answer. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बरं का तुम्हाला. मी तुम्हाला ऑप्शन्स देते इथे. MCQ टाइप एक्झाम्पल आहे हे. ए ऑप्शन आहे 0.6242. ऑप्शन बी 0.5. ऑप्शन सी 0.8212. ऑप्शन डी 0.6214. कोणता आन्सर येते सांगा? फर्स्ट वन मॅडम. फर्स्ट वन 0.6242 येते का आन्सर? कॅल्क्युलेशन बघा. निकिता, Yes, ma'am. First option. येस मॅडम. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ओके, एक्झाम्पल समजलं? इथे डाऊट कुणाला काय? हॅलो, हा ओके, नो मॅम. लिहून घ्या एक्झाम्पल. एक 5 मिनिट एक्स्ट्रा घेते मी, नंतर तुम्ही लेफ्ट केलं तरी चालते. मी सांगते तुम्हाला लेफ्ट व्हायला. सरांनी तुम्हाला टेस्ट दिली आहे ना आज, कुकाळे सरांनी? हा, मी एक 5 मिनिट एक्स्ट्रा घेते, मग तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करायला गेला तरी चालेल. ठीक आहे, आय विल टेक 5 मिनिट्स. ओव्हर रायटिंग. येस मॅम. ओव्हर. सो इथे बघा तुम्ही वर्ड बायनॉमियलचे एक्झाम्पल असे वर्ड्स मध्ये पण देतात. कोणतंही असू दे, कोणताही कन्सेप्ट देऊ दे त्यांनी वर्ड प्रॉब्लेम मध्ये. आपल्याला ट्रायल, नंबर ऑफ ट्रायल, सक्सेस आणि फेल्युअर एवढे 3 गोष्टी माहित झाल्या की आपण कोणतंही एक्झाम्पल बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सो इन दिस वे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, या टाईपचे एक्झाम्पल. ठीक आहे, सो पुढचा पॉइंट लिहून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. प्रॉपर्टीज ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. Properties of binomial distribution. Write down first property, mean. Mean लाच आपण काय म्हणतो? Average. Okay. Mean of binomial distribution is nothing but n into p. What is n? N means what? Number of trial. P means probability of success. Okay. So mean is given by n into p. Okay. Second one, variance. Only 2 properties are there. Variance. Variance ला आपण काय म्हणतो? Variance लाच आपण square root of standard deviation म्हणतो. या प्रॉपर्टीज आहेत, लक्षात ठेवा. Standard deviation. Variance is nothing but square root of standard deviation. आणि ती व्हॅल्यू आहे NPQ. ओके, व्हेरियन्स शक्यतो सिग्मा स्क्वेअर ने दाखवतात. सो सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ स्टँडर्ड डेविएशन. ठीक आहे, सिग्मा स्क्वेअर इज नथिंग बट square root of standard deviation. I will write standard deviation like this. Okay, that is equal to NPQ. These are the properties of binomial distribution.
एमसीक्यू टाईप क्वेश्चन मध्ये विचारतात, कधी कधी येऊ शकतो एमसीक्यू. द मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज NP अँड व्हेरियन्स इज NPQ. ओके, सो हे विचारू शकतात कधी एमसीक्यू मध्ये एखाद्या वेळेस, त्यामुळे हा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे NP अँड NPQ. ठीक आहे. मीन ऍव्हरेज, मीन आहे NP, व्हेरियन्स इज नथिंग बट NPQ. सो याच्यावरती एक सिंपल एक्झाम्पल बघूया 2 स्टेपचं, आणि आपण मग इथे थांबूया. ठीक आहे. राईट डाऊन. याच्यावरची एक सिंपल एक्झाम्पल घ्या मीन आणि व्हेरियन्स वरती. ठीक आहे. राईट डाऊन. द मीन अँड व्हेरियन्स, द मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज, हे दिलेलं आहे तुम्हाला 3 and 12. Find probability of x less than 4. Okay, find the probability of x less than 4. Go for the solution. Tell me which things are given to you. Mean of binomial distribution and variance of binomial distribution is given to you. We know that. What is mean? Mean is equal to average is equal to, मीनलाच आपण काय म्हणतो, ऍव्हरेज. ते मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत हे, मीन, मेडियन, मोड, त्यातलं हे मीन आहे, त्याला आपण ऍव्हरेज म्हणतो. ठीक आहे. ऍव्हरेज किती दिले त्यांनी? 3. मीन काय, फॉर्म्युला काय आहे मीनचा? हॅलो, NP. N into P is given to you. Equation number 1. Second one, variance is given. Variance is equal to, किती दिलाय variance? 12. म्हणजे NPQ हा 12 दिलेला आहे तुम्हाला. इक्वेशन नंबर 2. आणि तुम्हाला विचारलंय काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 4. x लेस दॅन 4 म्हणजे याच्यामध्ये किती प्रोबॅबिलिटीज येणार? x च्या व्हॅल्यू किती इन्क्लूड होणार आहेत सांगा. हॅलो, x लेस दॅन 4 म्हणजे 4 पेक्षा कमी असलेल्या व्हॅल्यू या प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्हाला ऍडिशन घ्यावं लागतील. ठीक आहे. म्हणजे इथे प्रोबॅबिलिटी किती येणार? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0. एवढ्या प्रोबॅबिलिटीज इथे इन्क्लूड होणार. ठीक आहे. मग आपल्याला ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी n ची व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे, p रिक्वायर्ड आहे, q रिक्वायर्ड आहे. ओके, या 3 गोष्टी कशावरून फाइंड करायच्या? तुम्ही दिलेल्या गिवन डेटावरून तुम्ही या व्हॅल्यू फाइंड करायच्या. म्हणजे हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. ओनली लेस दॅन आहे ना? x लेस दॅन 4 आहे. ओनली म्हणल्यावर 4 येणार. x लेस दॅन 4, 4 इज नॉट इन्क्लूड. लेस दॅन 4 आहे, इक्वल टू लेस दॅन. 4 याच्यात येणार नाही. मग सांगा, या प्रोबॅबिलिटीज फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणत्या 3 थिंग्स पाहिजे आहेत? NPQ. ओके, NPQ कुठून मिळवायचं? दिलेल्या गिवन डेटावरून NPQ ची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे. गिवन डेटा काय? मीन तुम्हाला दिलाय, NP इज इक्वल टू 3, NPQ इज इक्वल टू 2. So solve this simultaneous equation in NP. ओके, कसं सॉल्व करणार सांगा? Given NP is equal to 3,
एन पी क्यू इज इक्वल टू 12. कसं सॉल्व्ह करणार सांगा? डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करा. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आपल्याला. डिव्हिजन घ्या. सो एन पी क्यू डिवायडेड बाय एन पी इज इक्वल टू 12/3. एन पी गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? क्यू इज इक्वल टू 4. क्यू जर 4 असेल तर पी ची व्हॅल्यू किती येणार आहे सांगा? एक मिनिट, इथं 1.2 आहे बरं का एक्झाम्पल मध्ये. 1.2 आहे. तरीच म्हणलं प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा जास्त येत नाही. या पी आणि क्यू काय आहेत? प्रोबॅबिलिटीज आहेत तुमच्या. पी प्लस क्यू हे 1 आलं पाहिजे. सो इथे 4 येते. म्हणजे इथे बघा एक्झाम्पल मध्ये 1.2 दिलेले आहे तुम्हाला. हा व्हेरियन्स जो आहे तो 1.2 दिलाय बरं का. इथे 12 लिहिलेला आहे पण ते 1.2 आहे. ठीक आहे. सो सांगा 1.2 डिवायडेड बाय 3 किती येणार सांगा? 0. ओके. सो क्यू ची व्हॅल्यू तुम्हाला 0.4 मिळालेली आहे. सो पी ची व्हॅल्यू सांगा किती येणार? हा, व्हॉट इज पी? 1 minus q. 1 minus q means 1 minus 0.4. That means 0.6. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती मिळाली? 0.6. प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर 0.4. ठीक आहे. आता तुम्हाला n ची व्हॅल्यू पाहिजे, माहित पाहिजे. ठीक आहे. n ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये p ची व्हॅल्यू पुट करा, n ची व्हॅल्यू मिळेल. Therefore from equation 1 n into what is p? 0.6 is equal to 3. Okay, so n is equal to 3 upon 0.6. How much we got here? Tell me. This implies n is equal to 5. 5. n is equal to 5. म्हणजे n म्हणजे काय हो? नंबर ऑफ ट्रायल तुमचे किती आहेत? 5. नंबर ऑफ ट्रायल 5 आहेत म्हणजे x च्या मॅक्झिमम व्हॅल्यू 5च येणार आहेत. येते का लक्षात? x किती व्हॅल्यू घेऊ शकतो मॅक्झिमम? 5 व्हॅल्यू घेऊ शकतोय कारण का 5 ट्रायल आहे. ठीक आहे. सो आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 4. मग प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 4 म्हणजे इथे किती प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन होणार? प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3, 4 नाही ना. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0. एवढ्या प्रोबॅबिलिटीज तुम्हाला फाइंड करावं लागतील, त्यांचे ऍडिशन घ्यावं लागेल. व्हॉट इज द अनदर वे टू फाइंड दिस प्रोबॅबिलिटी? हाऊ कुड वी राईट दिस? हॅलो, प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 4 हे कसं लिहू शकतो आपण? हे जर कॅल्क्युलेशन, लेंदी कॅल्क्युलेशन आपल्याला याचं सोल्युशन लेस स्टेप मध्ये पाहिजे असेल तर आपण कोणती ट्रिक अझम्पशन यूज करतो सांगा? x लेस दॅन 1 मधून मायनस करायची बाकी. येस, प्रोबॅबिलिटी ऑफ x 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 4 कसं लिहिणार तुम्ही? ज्या x च्या व्हॅल्यू याच्यात नाहीयेत त्या 1 मधून सबस्ट्रॅक्ट करायच्या. कोणत्या व्हॅल्यू नाहीये तिथे x च्या? हॅलो, लेस दॅन 4 आणि 5. 4 and 5. 4 अँड त्याच्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यू. म्हणजेच लेस दॅनच्या अपोजिट सिम्बॉल कोणता येणार हो? Greater than equal to. व्हेरी गुड. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येणार कारण का इथे फक्त स्ट्रिक्टली लेस आहे ना. स्ट्रिक्टली लेस आहे म्हणजे इथे 4 ची व्हॅल्यू इन्क्लूड नाहीये. मग याच्या अपोजिट सिम्बॉल इथे काय येणार? x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. ठीक आहे. मग x इथे किती व्हॅल्यू घेतो? 4 आणि 4 पेक्षा जास्त. मग मला सांगा इथे 4 पेक्षा जास्त कोणत्या व्हॅल्यू एक्झिस्ट होणार आहेत x च्या? किती प्रोबॅबिलिटीची ऍडिशन घ्यावं लागेल? x इज इक्वल टू 4. ठीक आहे, प्लस 2. हा, ते कशावरून डिसाइड केलं तुम्ही? नंबर ऑफ ट्रायल. नंबर ऑफ ट्रायल किती आहेत? 5 आहेत ना. मग x च्या मॅक्झिमम व्हॅल्यू 5 असणार आहेत. ठीक आहे. सो x इज इक्वल टू 4 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5. ठीक आहे. हे दोन प्रोबॅबिलिटीचे ऍडिशन घेतले की सिम्पली तुम्हाला एक्झाम्पलचा आन्सर मिळते. अदरवाइज इथे ऍज इट इज या स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला या 4 प्रोबॅबिलिटी फाइंड करावं लागतील, त्यांची सम घ्यावं लागेल. याचा आन्सर आणि ह्या वेनी गेलेला आन्सर सेमच असणार आहे. ठीक आहे. सांगा आता प्रोबॅबिलिटी ऑफ
x इज इक्वल टू 4. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करा. सांगा NCR, n किती मिळालेले आहे आपल्याला? 5. 5C4 इंटू p रेस टू 4. p ची व्हॅल्यू काय सांगा? प्रोबॅबिलिटी किती दिली तुम्हाला? किती मिळालेली आहे आपल्याला? p ची व्हॅल्यू 0.4. 0.6. सॉरी 0.6 आहे. q किती आहे? 0.4. ठीक आहे. सो इथे बघा 0.6 रेस टू 4 इंटू 0.4 रेस टू 5 मायनस 4 म्हणजे 5 मायनस 4 म्हणजे 1 येणार इथे. प्लस x इज इक्वल टू 5. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सांगा. 5C5 0.6 रेस टू 5 इंटू 0.4 रेस टू 5 मायनस 5. ठीक आहे. सिम्पली करा कॅल्क्युलेशन. काय येणार बघा इथे मग. Therefore, probability of x less than 4 is equal to 1 minus बोला 5C4. 5C4 ची व्हॅल्यू फाइंड करा. 5C4 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 minus 4 1 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. हे किती आलं? 5 4 फॅक्टोरियलच्या फॉर्म मध्ये लिहा. 5 इंटू 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1. 5 5 गेट कॅन्सल. 4 फॅक्टोरियल गेट कॅन्सल 5. ओके, इथं आली 5 व्हॅल्यू. ठीक आहे. पुढे 0.6 रेस टू 4 आणि 0.4 रेस टू 1. 0.6 रेस टू 4 and 0.4 रेस टू 1 प्लस 5C0. आपल्याला माहिती आहे NC0 ची व्हॅल्यू किती असते हो? येस, मी स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितलेला आहे याचा. NC0 किती असते? 1. सो याच्यावरून 5C0 किती असणार आहे? 1. ठीक आहे. 5C किती आहे इथे? 5C5 आहे की नाही? 5C5 आहे. 5C5 ची व्हॅल्यू काढायचं इथे. NCN 5C5 फाइंड करा. 5C5 व्हॅल्यू 0 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू किती आहे? 1. 0 फॅक्टोरियल 1. ओके, सो 5C5 1 मिळालं. इथे 1 येणार इंटू 0.6 रेस टू 5 इंटू 0.4 रेस टू 0. ठीक आहे. सांगा मग किती आलं हे? Therefore, probability of x less than 4. सांगा आन्सर किती येते? कॅल्क्युलेशन करा, आन्सर सांगा. Pramod replied. Shaneshwar replied. Yes, remaining tell me. .676 येते ना? 0.676. Have you got this answer? Hello? मॅडम 0.663. 663. ठीक आहे. 663. .663. ओके, नो प्रॉब्लेम. 0.6 आले पाहिजे आपलं. ओके, आता कॅल्क्युलेशन मध्ये काय जण 5 डिजिट घेतील, काय जण कॅल्क्युलेशन 2 डिजिट घेऊनच सॉल्व्ह करतील डेसिमल पॉइंट नंतरचे. ठीक आहे. पण हे पुढचे डिजिट वेगवेगळे असले तरी चालतील. फक्त 0.6 हे स्टार्टिंगचा आन्सर पाहिजे सगळ्यांचं. ठीक आहे. पुढच्या डिजिट मध्ये थोडाफार चेंज झाला तर तो ऍक्सेप्टेबल असतो. काय जणांचं 0.667 येईल, काय जणांचं 0.64 येईल, 6.5 येईल. इट कॅन बी ऍक्सेप्टेबल. ठीक आहे. सो इथे आपलं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन झालंय. आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला पॉइझन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन होऊन जाते. पॉइझन डिस्ट्रीब्युशनचे किती 1-2-3 एक्झाम्पल घेतले तरी सफिशियंट आहेत. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे पण 1-2 एक्झाम्पल घेतले तरी सफिशियंट आहे. ओके, त्यामुळे या टाइपचे मेन म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइझन अशा तिन्ही वरती एक MCQ विचारू शकतात. ते MCQ सुद्धा सिंपल असणार आहेत. येते लक्षात?
नथिंग डिफिकल्ट. ओके, सो एमसीक्यू टाईप क्वेश्चन पण इझी असणार आहेत. त्यामुळे एक एक एक्झाम्पल, नॉर्मलचे आणि पॉइझनचे 2-2 एक्झाम्पल घेतले, 3-3 घेतले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. सो टुमॉरो वी विल कम्प्लीट दिस टॉपिक. आपला उद्या मे बी आपला टॉपिक हा कव्हर होईल. मग आपण नेक्स्ट लेक्चरला व्हेरियस नेक्स्ट लेक्चरला न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. चला, इथेपर्यंत कुणाला डाऊट आहे का? बोला, असेल तर बोला. हॅलो, इज एनी डाऊट? रोहन, हो मॅडम. बालाजी, No, madam. बपेंद्र साऊंड प्रॉब्लेम आहे बपेंद्रचा. ठीक आहे. सदाशिव बंडगर, नो मॅडम. ओके. गर्ल्स साइड, दीक्षा, नो प्रॉब्लेम मॅम. ओके. मग आता तुम्ही काय करायचंय, प्रॅक्टिस करायची. कोणतेही बायनोमियलचे रँडमली, आता तुमच्याजवळ बुक्स तर असणार आहेत लायब्ररीतले, नो डाऊट तुमच्याकडे असणार आहेत. तुमच्याकडे जे रेफरन्स बुक असेल किंवा M3चं आपल्या लायब्ररीमध्ये कुंभोजकरचं बुक आहे, ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी यूज करू शकता. ठीक आहे. मग रँडमली 1-2 कोणतेही एक्झाम्पल घ्यायचे आणि सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. अशा वेळेने प्रॅक्टिस करा. आणि नोटबुकमध्ये जे काय ऑनलाईन लेक्चरमध्ये एक्झाम्पल होणार आहेत किंवा जे मी PPT शेअर करणार आहेत ग्रुपवरती, ते एक्झाम्पल सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके. मी आज तुम्हाला, आज किंवा उद्या याची PPT शेअर करते ग्रुपवरती. ओके. आणि ते नोटबुक तुमची व्यवस्थित मेंटेन करा अकॉर्डिंगली. ओके. लिहिलं का सर्वांनी एक्झाम्पल व्यवस्थित? Okay, whose writing is over? ज्यांचं रायटिंग झालेलं आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये रोल नंबर एंटर करा. तुम्हाला टेस्ट सरांनी दिलेली आहे, ते टेस्ट सॉल्व्ह करायला मीटिंग लेफ्ट केली तरी चालेल. नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा एक्झाम्पल. हॅलो. हा, बोला शनेश्वर. मॅडम, बुक कोणतं रेफर करायचं? कोणतेही बुक घेतलं तरी चालते. तुम्हाला मी सांगितलेत ना नाव. कुंभोजकर आहे आपल्या लायब्ररीत अवेलेबल. त्यांचं एडिशन कोणतं, म्हणजे एडिशन कोणतं त्यांचं? कुंभोजकर लायब्ररीत कोणते कोणते अवेलेबल बघावं लागतील.